नमस्कार, उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज बनवूयात मस्त अशी सांडग्याची भाजी. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळा काम झालं असेल तुमचं. सांडगे वगैरे पण केलेले असतील कोणी, कोणी विकत आणले असतील. तर सांडग्याची भाजी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे. काही वाटण घाटण आम्ही घालत नाही त्याच्यामध्ये. अगदी सरळ सोप्या पद्धतीने आम्ही सांडग्याची भाजी करत असतो. पातळ भाजी करते मी, सुकी भाजी नाही करत आहे आता. तर बघा इथे मी सांडगे घेतलेले आहेत. आणि जेव्हा पातळ भाजी करायची असते, रस्सा भाजी, त्यावेळेस सांडगे जास्त घ्यायचे नाहीत. शिजून सांडगे मोठे होतात, फुगतात असे. तर थोडे कमी घ्यायचे सांडगे. सुकी भाजी करायची असेल तर थोडे सांडगे जास्त घेतले तरी चालतात. तर बघा इथं मी अंदाजानेच घेतलेले आहेत सांडगे, थोडे कमी घ्यायचे. आम्ही त्याच्यामध्ये मुगाची डाळ घालतो. ही बघा 2 चमचे मुगाची डाळ आहे. ते 15 ते 20 मिनिटं आधी भिजवून घ्यायची आपल्याला. इथं कांदा आहे, बारीक चिरून घेतलेला आहे बघा. एक छोट्या साईजचा कांदा होता, बारीक चिरून घेतलेला आहे. कांदाही पातळ भाजी करायची असते, रस्सा भाजी, त्यावेळेस थोडा कमी घातला तरी चालतो. सुकी भाजी करायची असते त्यावेळेस कांदा थोडा जास्त घालायचा. कोथिंबीर आहे आणि फोडणीचं साहित्य आणि तिखटपीठ एवढंच घालतो आम्ही. आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट लागेल आपल्याला, एवढंच लागणार आहे आपल्याला. तर बघा कढई ठेवलेली मी, कढईमध्ये भाजी करणार आहे. तर तेल घालायचे तुमच्या आवडीनं, किती कमी जास्त लागतं तसं तेल घाला. किटलीमध्ये असतो तो 1 चमचाभर किंवा थोडं जास्त त्याच्यापेक्षा घातलेलं तेल आहे त्याच्यामध्ये, कढईमध्ये. तुम्ही कमी जास्त तेल करू शकता. तेल जरा गरम होऊ द्यायचंय. तेल गरम झालं की याच्यामध्ये हे सांडगे आहेत ना, आपण तळून घ्यायचे चांगले. चांगले गोल्डन होईपर्यंत तळायचे. जास्त पण काळपट असं करायचं नाही, नाहीतर मग सांडगा तो शिजत नाही. खूप पण काळपट केला तर. आणि तुम्हाला कोरडे जर सांडगे खायचे असतील तर मग तसे खमंग असे सांडगे तळायचे. आणि या भाजीमध्ये सांडगा शिजला पाहिजे, तर मग थोडासा गोल्डन कलर आला की बस झालं. मग तेवढंच तळून घ्यायचं आपल्याला. आणि सांडगे आधी असे तळून घ्यायचे. कच्चे सांडगे घातले तर ते भाजी चांगली होणार. सांडगे तळताना सांडग्याचा खूप सुगंध असा, खमंग असा सुगंध येतो. आणि असे सांडगे खाऊ वाटतात आणि छान लागतात हे सांडगे कोरडे. गॅस जरासा बारीक करूया. हे बघा असं थोडासा कलर आला की सांडगे काढून घ्यायचे. आणि कोरडे सांडगे छान लागतात बघा, असे खाल्ले तरी चालतं. बघा मस्त असे तळले गेलेले छान लागतात. चला तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालूया. हाताने घातलेली मी, अर्धा चमचा मोहरी घाला. मोहरी तडतडली की थोडं जिरं घालायचं, अर्धा चमचा जिरं घालायचं. आता कांदा घालूया. कांदा चांगला परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये वाटण वगैरे नाही घालत आम्ही, लसूण खोबरं वगैरे तसलं. कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये ना सांडगे करताना आपण लसूण, जिरं, लाल तिखट वगैरे घातलेलं असतं. त्यामुळे त्याचा सुगंध असतो त्याच्यामध्ये लसणाचा वगैरे. आणखी वरून घातलं तर खूप अगदी वास येतो त्याचा. त्यामुळे आम्ही तर घालत नाही, साध्या पद्धतीने असं भाजी करतो त्याची. हिंग घालूया थोडंसं, पावभर, पाव चमचा. पाव चमचा मी हिंग घातलेलं आहे. पाव चमचाच मी हळद घालते. खूप लाल पण कांदा करायचा नाही आपल्याला. सांडगे घालूयात आपण याच्यामध्ये. डाळ आहे भिजवलेली, ती घालायची. आता तुम्ही कुठलं तिखट खाता ते तिखट घालायचंय. तुमच्या आवडीनं तिखट घाला, कमी किंवा जास्त, तसं आवडतो तसं घालायचं. 2 चमचे मी, 2.5 चमचा तिखट घातलेले आहे. आणि सांडगे ऑलरेडी तिखट असतात, त्यामुळे जास्त तिखट नाही घातलं तरी चालणार आहे.
कोथिंबीर घालूया. मीठ घालायचं, चवीनुसार मीठ घाला. किंवा पाणी ओतल्यानंतर मीठ घातलं तरी चालेल, अंदाज कळत नसेल तर. चला, तर आता पाणी घालायचंय. तुम्हाला किती रस्सा करायचा आहे तसा पाणी घाला. तर मग मला रस्सा जेवढा करायचा आहे तेवढं मी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. 1 ग्लास पाणी घातलेलं आहे मी. शिजून हे आटणार आहे थोडंसं. आता जरा उकळी आली की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आपल्याला. कोथिंबीर राहिलेली घालूया. आता उकळी येऊ द्यायची, नंतर गॅस बारीक करायचा आणि 1-15 मिनिटं छान असं शिजू द्यायचंय त्याला. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला घालायचं शेंगदाण्याचं कूट. सांगते मी पुढे तुम्हाला. तर बघा, भाजीला उकळी आलेली आता. आणि आता आपण शेंगदाण्याचं कूट घालायचं. आधी शेंगदाण्याचं कूट नाही घालायचं शक्यतो, कारण भाजी मग अशी पांढरी पडते बघा. तर तेल सुटत नाही आणि त्याला पांढरा कलर येतो. मग अशी उकळी आली कधी भाजीला रश्श्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार असाल तर ते उकळी आल्यानंतरच घालायचं. 3 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आता गॅस जरा बारीक करायचा आणि 15 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं त्याला. तर बघा, सांडग्याची भाजी आपली तयार झालेली आहे. बघा किती छान झालेली आहे, मस्त अगदी. आणि सांडगे सुद्धा शिजलेले आहेत. खूप पण जास्त असं गिर्र असं झालं नाही, म्हणजे पूर्ण सांडगे अशी विरघळलेले. म्हणजे आपण तळून घेतो ना, कसं तळून घेतो त्याच्यावरती अवलंबून असतं. जास्त कच्चे ठेवले ना सांडगे तरी ते विरघळून जातात. आणि खूप अगदी कडक असे तळले तर ते शिजत नाही. तर त्यामुळे त्याला सांडगे तळताना थोडंसं गोल्डन कलर आला की सांडगे काढायचे तेलातून, म्हणजे असे छान असे शिजतात आणि असे विरघळत पण नाही. आणि ते कच्चे पण राहत नाही, म्हणजे शिजत नाही असं होत नाही, शिजतात चांगलं. तर चला काढून घेऊया आता. तर बघा, सांडग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. ही बघा किती छान झालेली आहे, मस्त अगदी. आणि आपण याच्यामध्ये वाटण गाठण काही घातलेलं नाही, काही नाही. फक्त आपण मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि मस्त असं सांडगा केलेला आहे, सांडग्याची भाजी. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर पटदिशी लाईक करा. लाईकचं बटन आहे, थम्सअप असं बटन असतं, तर थम्सअप बटन दाबायचं आणि लाईक होतं त्यामुळं. तर लाईक करायचं आणि नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन दाबा. सबस्क्राईबचं बटन दाबल्यानंतर बेल आयकॉन दाबा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी सगळ्या पाहायला मिळतील. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी उमाज किचन मराठी चॅनल पाहत राहा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या शेअर करत राहा. कमेंटमध्ये सांगत राहा तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजेत. आवडली रेसिपी तर त्यासाठी कमेंट करा, सांगा छान रेसिपी म्हणून. कारण कमेंट येत नाहीत, लाईक्स येत नाहीत, सबस्क्रायबर आपले कमी झालेले आहेत. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का ते नक्की सांगा. तर असे छान छान रेसिपी पाहण्यासाठी हुमास किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशा छान अशा सोप्या रेसिपी नक्की पाहत राहा. भेटूया पण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हा सांडगा असा ह्या पद्धतीनं नक्की करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. आणि हा सांडगा तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर एक नंबर लागतो. नक्कीच खा.